सुखो बुद्धानु उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस सामगी समगानं तपो सुखो। तथागत सम्यक संबुद्धांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांचा शुद्ध पवित्र सद्धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या धम्मविचार मंचावरती उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, या भिक्खू संघामध्ये स्थानापन्न पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षितजी थेरो, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, पूजनीय भंते संघकीर्तीजी आणि आमचे सह धम्मबंधू, आपण सर्व धम्म उपासक आणि उपासिकांनो, धम्मदेशनेला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलकामना अर्पण करतो। विशेष करून ज्यांच्या निमंत्रणावरून आजचा हा धम्मसंस्कार आजच्या या मंगलमय दिनी संपन्न होत आहे, असा हा भारक्षे परिवार आणि परिवारातील सर्व सदस्य, मित्रमंडळी आणि संपूर्ण परिवारातील सदस्य, भरक्षे परिवारातील संपूर्ण परिवाराबद्दल मंगलकामना अर्पण करतो। आपल्या सर्वांप्रती मी अनंत अनंत मंगलकामना अर्पण करतो। उपस्थितांनो, एक महान असं पुण्य या परिवाराकडून आज संपादित केल्या जात आहे। दुपारच्या या सत्रामध्ये आज आपण सर्व पूजनीय भिक्खू संघाची धम्मदेशना ऐकत आहोत। रोजच्या दुपारच्या वेळेपेक्षा आजची ही दुपारची वेळ थोडी वेगळी आहे। म्हणजे वेळ तीच आहे, प्रसंग मात्र वेगळा आहे। कदाचित कालपर्यंत दुपारच्या वेळेपर्यंत किंवा उद्या दुपारपासून आपली दुपारच्या वेळेची जी कार्यक्रम पत्रिका ठरलेली आहे, दुपारची कार्यक्रम पत्रिका, ती नित्यनेमाने सुरू असते। म्हणजे दुपारचं जेवण करायचं आणि दुपारी जो रिकामा वेळ आहे त्या रिकामा वेळेमध्ये छानपैकी मस्त आराम करायचा। त्याला मराठीमध्ये वामकुक्षी असं म्हणतात, आहे ना। म्हणजे जेवणानंतरची डुलकी, वामकुक्षी, दुपारची झोप। आणि पहाटेच्या त्या साखर झोपेपेक्षा पण दुपारची झोप म्हणजे गुड झोप असते, गुळाची झोप। तो म्हणजे सकाळची साखर झोप, तर दुपारची ही गुळाची झोप असते। एवढी आनंददायी देणारी ही दुपारची झोप असते बघा। आणि अशा दुपारच्या झोपेमध्ये डोळ्याला असं टाईट ठेवायचं, मनाला जागृत ठेवायचं
कानाला तीक्ष्ण ठेवायचं आणि भंतेजींचे शब्द ऐकायचे. किती कठीण आहे की नाही? किती कठीण आहे. पुन्हा पुन्हा आपलं मन म्हणते चला चला उठा, झोपेची वेळ झाली आहे, चला उठा, प्रवचन नंतर यूट्यूबला ऐकता येईल, झोप पुन्हा पुन्हा येत नाही, चला पुन्हा पुन्हा झोपूया. मनामध्ये पुन्हा पुन्हा अशा प्रकारचे विकार येतात. हा विकार एक प्रकारचा विकार आहे झोपेचा, जो माणसाला पुण्यकर्म करण्यासाठी नेहमी बाधक ठरतो, मारक ठरतो. म्हणून आपल्या आजच्या ह्या वेळेला मात्र खूप जागृत होऊन आपल्याला धम्मदेशना ऐकायची आहे. कारण रोजच्या नित्यनियमाने ठरलेल्या कार्यक्रमापेक्षा आजचा दिवस आपल्यासाठी किंवा आजची ही दुपारची वेळ आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे तुमच्या लक्षात येईल. बघा, भिक्खू संघ तुमच्यासमोर स्थानापन्न आहे आणि भिक्षू संघाकडून आपण तथागतांचा सद्धम्म ऐकत आहोत, तथागतांचा धम्म आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. हे पुण्य नाही काय? आणि असं हे पुण्य कर्म करण्याची संधी पुन्हा पुन्हा उपलब्ध होत नाही. कदाचित उद्या ही संधी तुम्हाला उपलब्ध होणार नाही. आज ही संधी आहे तर तुम्ही किती पुण्यवान आहात. मग ही पुण्यकर्म करण्याची संधी जेव्हा आपल्याला उपलब्ध झाली, भगवान बुद्ध एक उपदेश करतात की जेव्हा जेव्हा पुण्यकर्म करण्याची संधी माणसाला उपलब्ध होते तेव्हा तेव्हा माणसानं धडपड करायला पाहिजे, पुढाकार घ्यायला पाहिजे. असं म्हणू नये अरे अरे नाही नाही, हे पुण्य मला जमणार नाही, हे पुण्यकर्म मला जमणार नाही, असं आपण कधीही म्हणू नये. ते पुण्यकर्म संपादित करण्यासाठी आपण धडपड करावी. एकदा पुण्यकर्म केलं तर पुन्हा 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 ते पुण्यकर्म करण्यासाठी आपल्या मनामध्ये ती प्रेरणा मिळावी, ती आशा उत्पन्न व्हावी, हे तुमचं पुण्य आहे. पण जी लोक मग दुपारची वेळ जर झोपेमध्ये घालवतात तर दुपारची वेळ तर गेलीच गेली, पण जीवनाचा जो 2-3 तासांचा जो झोपेचा वेळ आहे तो सुद्धा गेला. बघा, भगवान बुद्ध म्हणतात की जी लोक झोपेमध्येच आपला वेळ घालवतात, झोपेमध्ये आपला वेळ घालवतात, त्या लोकांना पुण्याचा लाभ होत नाही. काही लोक बघा कसं झोपतात, असं उलटं आहे ना, पोटाच्या भारावर झोपतात ना, असं असं हात करून. काही लोकांना सवय असते असं पोटाच्या भारावर असं बेशुद्ध होऊन, बेधुंद होऊन, बाजूला साप जरी निघून गेला ना, चोर येऊन घरात चोरी करून गेला तरी माणसाला पत्ता लागत नाही. माणूस असा पोटाच्या पोटाच्या जोरावर असं झोपून जातो. भगवान बुद्ध या झोपेला म्हणतात ही बालशय्या आहे. बालशय्या, शय्या म्हणजे झोपणे, याला बालशय्या म्हटलेलं आहे. बाल म्हणजे याचा अर्थ होतो मूर्ख, म्हणजे ही मूर्ख माणसाची झोपाची शय्या आहे. आपण मूर्ख आहोत का? नाही ना. मग असं पोटाच्या भारावर झोपलेला माणूस कसा असतो? ही बालशय्या आहे. ही बालशय्या, जो प्रज्ञावान माणूस आहे, जो शहाणा माणूस आहे, तो बालशय्येमध्ये झोपत नाही, म्हणजे मूर्खासारखा झोपत नाही. तर काही लोक कसे झोपतात बघा, काही लोक असं पाठ म्हणजे पाठीवर झोपतात. बरेचसे लोक पाठीवर पण झोपतात. पाठीवर झोपणाऱ्या त्या झोपेच्या ज्या शय्येला भगवान बुद्ध प्रेतशय्या म्हणतात. माणूस मरतो की नाही, मग मेल्यानंतर माणसाला कसं झोपतात? असं झोपतात का? असं झोपवतात का? असं झोपवतात? असं झोपवतात ना. माणूस असा पाठीच्या बलावर झोपतो. भगवान बुद्धाला प्रेतशय्या म्हणतात, कारण माणूस मेल्यानंतर सुद्धा त्या माणसाला असं झोपवतात. झोप भाऊ, आता आजीवन तू आता असा झोपणार आहे, मेल्यानंतर पण तू असाच जाणार आहे, शरणावर ठेवला तर तुला असा ठेवणार आहे. ही प्रेतशय्या आहे. भगवान बुद्ध म्हणतात ही बालशय्या आणि ही प्रेतशय्या आपण करू नये. जे प्रज्ञावान माणूस आहे, जो शहाणा आहे, तो व्यक्ती अशा बालशय्येमध्ये, मूर्खशय्येमध्ये आणि प्रेतशय्येमध्ये झोपत नाही, तर तो फक्त 2 प्रकारच्या शय्येला झोपतो. 2 प्रकारे झोपतो. एक शय्या असते आर्यशय्या, म्हणजे जो आर्य आहे, उच्च महान, जसं भगवान बुद्धांचा श्रावक संघ, त्या श्रावक संघाला म्हणतात आर्य श्रावक संघ. भगवान बुद्धांचा जो संघ आहे कसा आहे? आर्य, महान आहे. तशा आर्य संघामध्ये असे आर्य श्रावक आहेत
तर झोपणाऱ्या व्यक्तींमध्ये सुद्धा एक आर्यशय्या सुद्धा आहे. जी आर्यशय्या असते, जी लोक असं डाव्या कुशीवर झोपतात त्याला म्हणतात आर्यशय्या. काय म्हणतात? आर्यशय्या. बघा डॉक्टर लोक म्हणतात ना, जेवण झाल्यानंतर 15 मिनटं असं डाव्या कुशीवर झोपायचं. हो, आमच्या डॉक्टर म्हणजे भगवान बुद्धाने तर 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे, आर्यशय्या म्हणजे डाव्या कुशीवर झोपा. जेवण केल्यावर शतपावली केली की अगोदर डाव्या कुशीवर झोपायचं, कारण याला काय म्हणतात? आर्यशय्या. आणि जे आर्यशय्या करतात ते लोक मात्र जागृत राहतात. आणखीन एक शय्या भगवान बुद्ध सांगतात, त्याला म्हणतात सिंहशय्या. सिंह बघा, तुम्ही सिंह बघितला असेल ना जंगलामध्ये? हो म्हणता तुम्ही, जंगलामध्ये टी व्हीवर कुठेतरी एखाद्या झूमध्ये बघितला असेल ना, किंवा झोपताना तरी बघा, तो जो सिंह असतो ना तो डाव्या कुशीवर नाही झोपत, तो उजव्या कुशीवर झोपतो. हे सिंहाचं लक्षण आहे. मिलिंद प्रश्नात सुद्धा सांगितलेलं आहे, सिंह हा आपल्या उजव्या कुशीवर झोपतो. भगवान बुद्ध सुद्धा जेव्हा विहार करून म्हणजे आराम करीत असत, झोपत असत, तर ते एकतर डाव्या कुशीवर झोपायचे किंवा उजव्या कुशीवर झोपायचे. बघा भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाची मूर्ती कुशीनगरमध्ये आहे. 2 शाल वृक्षांच्या मध्ये भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं. कोणती अवस्था आहे ती? ती सिंह अवस्था आहे. सिंह मुद्रा, सिंहशय्या म्हणजे उजव्या कुशीवर, म्हणजे उजव्या हातावर आपला उजवा गाल ठेवून आणि असं पाय लांब करून आपला डावा हात पायावरती ठेवायचा, याला सिंहशय्या म्हणतात. आणि म्हणून जे प्रज्ञावान असतात, जे शहाणे असतात, असे जे लोक असतात ते एकतर डाव्या शय्येवरती झोपतात म्हणजे आर्यशय्या, किंवा सिंहशय्येवरती झोपतात. हे आर्य श्रावकांचं लक्षण आहे, हे प्रज्ञावान माणसाचं लक्षण आहे. म्हणून आता जर आपल्याला बसल्या बसल्या ठिकाणी जर झोप लागली, भगवान बुद्ध तर याच्याबद्दल काही सांगितलं नाही, किंवा बसल्या बसल्या झोपण्याला काय म्हणतात. आता बघा, ज्ञानरक्षित भंतेजी सांगतील बा, जे लोक बसल्या बसल्या झोपतात त्याला काय म्हणतात. मला वाटतं एक प्राणी असायची बसल्या बसल्या उभ्या उभ्या झोपतो, घोडा आहे ना, उभ्या उभ्या झोपतो. बरोबर आहे की नाही? आपण तर व्यक्ती आहोत, माणसं आहोत, जागृत राहून आपण ऐकायला पाहिजे. तर ॲक्च्युली आज प्रवचनाचा एक मुख्य मुद्दा जो मला आज इथे स्पष्ट करायचा आहे, भगवान बुद्धांनी अतिशय महत्त्वपूर्ण एक उपदेश केलेला आहे. एका ठिकाणी संपूर्ण भिक्खू संघ स्थानापन्न झालेले असताना त्या सर्व भिक्खूगणांना भगवान बुद्ध या मानवी जीवनातील 5 दुर्लभ गोष्टींचा उपदेश करतात. दुर्लभ गोष्टी, दुर्लभ म्हणजे अतिशय दुर्मिळ. जसं बघा, एखाद्या सोन्याची खाण असते, त्या सोन्याच्या खाणीमध्ये दिवस रात्र खोदकाम सुरू असते. कधीतरी सोनं मिळेल, कधीतरी सोनं मिळेल, या आशेने तिथे खोदकाम कंटिन्युअसली सुरू असते. तर खोदकाम करता करता खूप मोठा कोळसा उपसला, खूप ट्रक भरून कोळसा उपसल्याच्या नंतर थोडंसं असं सोनं मिळते बघा, थोडंसं आहे की नाही. दुर्मिळ असते बघा ते सोनं मिळणं, किती दुर्मिळ आहे. खदानीमध्ये काम करणाऱ्या माणसांना विचारा, कामगारांना किती दुर्मिळ आहे. किंवा उपासिका जे गृहस्थी लोक जे असतात, तुमच्यासारखे गृहस्थी लोक, तुमच्यासारख्याही लोकांना सोनं मिळणं किती दुर्मिळ आहे की नाही. सोनं मिळणं, सोन्याचे दागदागिने मिळणं किती कठीण आहे. अशा ज्या दुर्मिळ गोष्टी असतात, ज्या पुन्हा पुन्हा घडत नाहीत, अशा काही दुर्मिळ गोष्टी आहेत की ज्या गोष्टी खूप खूप दुर्मिळ आहेत, रिअर आहेत. पण ज्या लोकांना या दुर्मिळ गोष्टी प्राप्त झाल्या, त्या व्यक्तीसारखा पुण्यवान, महापुण्यवान व्यक्ती या जगामध्ये कोणी नाही. अशा दुर्मिळ गोष्टी आहेत ज्या पृथ्वीवरती घडतात. आणि ज्या ज्या व्यक्तींना या दुर्मिळ गोष्टींचा लाभ होतो, दर्शनाचा लाभ होतो, त्या गोष्टीचा लाभ होतो, तो व्यक्ती फार पुण्यवान असतो, खूप खूप पुण्यवान असतो. तर अशा 5 दुर्मिळ, अतिशय दुर्मिळ किंवा दुर्लभ गोष्टींचा उपदेश भगवान बुद्धांनी केलेला आहे. किती गोष्टी आहेत? 5 गोष्टी आहेत. जसं बघा, पृथ्वी, सूर्य
आणि चंद्र खूप वर्ष झाल्यानंतर एका रांगेमध्ये येतात ना. तुमच्यापैकी कोणी बघितलं का असं? सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रांगेमध्ये येतात. दुर्बिणने ते पाहता येते आपल्याला. किती दुर्मिळ क्षण असतो. दरवर्षी पाहता येत नाही, 2-4 वर्षांना पाहता येत नाही. असं सांगतात की 20-22 वर्षानंतर एक वेळेस किंवा कदाचित त्याच्याहीपेक्षा जास्त वर्षानंतर असे दुर्मिळ क्षण येतात. तर जीवनामध्ये सुद्धा येणाऱ्या दुर्मिळ क्षणांमध्ये असे काही क्षण आहेत की ज्याचा पुरेपूर आपण लाभ घेतला पाहिजे. तर भगवान बुद्ध त्या जमलेल्या भिक्खूगणांना, भिक्खू संघाला हा अतिशय महत्त्वपूर्ण असा उपदेश करतात की भिक्खूंनो, उपासक उपासिकांनो, या मानवी जीवनामध्ये हे 5 प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या अतिशय दुर्मिळ आहेत, अतिशय दुर्लभ आहेत. कोणकोणत्या गोष्टी आहेत? त्यापैकी पहिली गोष्ट भगवान बुद्ध सांगतात. पहिली गोष्ट, बुद्ध उपादो दुर्लभो लोकस्मिन्. पाली वचन आहे. काय म्हणतात बुद्ध? बुद्ध उपादो दुर्लभो लोकस्मिन्. लोकस्मिन् म्हणजे ह्या लोकांमध्ये, ज्या लोकांमध्ये आपण जीवन जगतोय, ह्या लोकांमध्ये बुद्ध उपादो दुर्लभो. बुद्धाचा जन्म होणे, बुद्ध उत्पन्न होणे हो अतिशय दुर्लभ आहे. ह्या लोकांमध्ये बघा खूप दुर्लभ आहे. कारण जसं सुरुवातीला हे गाथा म्हटली मी, धम्मपदाची गाथा, सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देसना सुखा संघस्स सामग्गी समगानं तपो सुखो. किती सुंदर अर्थ आहे बघा. सुखो बुद्धान उपादो, बुद्धाचं जन्म होणे किंवा बुद्ध उत्पन्न होणे हे खूप सुखदायक आहे, खूप सुखदायक आहे. बघा, ज्या काळामध्ये भगवान बुद्धांचा जन्म झाला, ज्या काळामध्ये जेव्हा बुद्ध उत्पन्न झाले होते, त्या बुद्ध काळामध्ये ज्यांचा ज्यांचा जन्म झाला ते लोक किती पुण्यवान होते. ज्यांना ज्यांना बुद्ध दर्शनाचा लाभ झाला हो ते लोक किती पुण्यवान होते. तो अनाथपिंडक बघा, जेव्हा राजगृहाला जातो आणि तिथे गेल्यानंतर त्याला समजतं की अरे ही जी लगबग सुरू आहे, हा मंडप टाकलेला आहे, हे काय आहे. तर पाहुणे सांगतात, अरे अनाथपिंडका, आपल्याकडे भगवान बुद्ध येणार आहेत. भगवान बुद्ध. केवळ हा एक शब्द ऐकल्याबरोबर त्याच्या मनात एवढी श्रद्धा उत्पन्न होते, कारण त्याने त्याच्या लहानपणी ब्राह्मणांकडून असं ऐकलेलं असते की बुद्धाचा जन्म होणे फार दुर्लभ आहे, असं त्याने लहानपणी ऐकलेलं असते. बुद्धाचं दर्शन होणे खूप दुर्लभ आहे, असं त्याने लहानपणी ऐकलेलं असते. आणि एवढं वय निघून गेल्यानंतर जीवनात पहिल्यांदाच अनाथपिंडकाला भगवान बुद्धांचं दर्शन होणार आहे. खूप खुश होतो, अरे किती आनंदी होतो. रात्रभर त्याला झोप लागत नाही. उद्या बुद्ध आपल्याकडे येणार आहेत, उद्या बुद्ध आपल्याकडे येणार आहेत, उद्या बुद्धाचं दर्शन आपल्याला होणार आहे. अरे किती दुर्लभ आहे. बुद्ध उपादो दुर्लभो लोकस्मिन्. ह्या लोकांमध्ये बुद्धाचा जन्म होणे, बुद्ध उत्पन्न होणे खूप दुर्लभ आहे. कारण कितीतरी असंख्य कल्पानंतर एक बुद्ध जन्मास येतात. ह्या लोकांमध्ये बुद्ध जन्मास येतात. कारण जेव्हा आपण भगवान बुद्धांच्या संदर्भातील जेव्हा आपण इतिहास वाचतो, तत्वज्ञान वाचतो, तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की आपल्या अनेक जन्मांमध्ये, अनेक जातकांमध्ये आपल्या सगळ्या पारमिता पूर्ण करत 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 स्वतःला परिपूर्ण करत 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 एक बोधिसत्व शेवटी बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी, बुद्ध बनण्यासाठी सुद्धा त्याला याच लोकांमध्ये जन्म घ्यावा लागतो. कारण बघा, सुमेध नावाचा बोधिसत्व महामाया देवीच्या स्वप्नामध्ये आला आणि काय म्हणतो की माते, मला माझा पुढचा जन्म, शेवटचा जन्म पृथ्वीवरती घ्यायचा आहे. तू माझी माता होण्यास तयार होशील का? आनंदाने स्मित हास्य करून ती होकार देते बघा. म्हणजे एका बोधिसत्वाला
आपल्या पारमिता पूर्ण करून अनेक जातकांमधून शेवटी बुद्ध बनण्यासाठी या मनुष्य जन्मामध्येच त्यांना उत्पन्न व्हावं लागतं। याच लोकांमध्ये, याच लोकस्मिंगमध्ये त्यांना जन्म घ्यावा लागतो आणि आपल्या पूर्ण पारमिता पूर्ण करून ते बुद्धत्वाला प्राप्त करतात। एवढा हा लोकसमुदाय महत्त्वाचा आहे आणि या लोकसमुदायामध्ये बुद्धाचं दर्शन होणे, बुद्धाचा जन्म होणे हे सुद्धा खूप दुर्लभ आहे। अशा प्रकारे हे पहिली गोष्ट म्हणजे अतिशय दुर्लभ आहे असं भगवान बुद्ध म्हणतात। त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, उपासकांनो, दुसरी गोष्ट जी अतिशय दुर्लभ आहे ते म्हणजे मनुष्य भावो दुर्लभो लोकस्मिन। मनुष्य भाव, मनुष्याचा जन्म मिळणे। मनुष्य भाव म्हणजे काय? आपण जे मनुष्य आहोत, मनुष्याचा जन्म मिळणे दुर्लभो लोकस्मिन। अहो, या लोकांमध्ये हा मनुष्य जन्म मिळणे हे सुद्धा खूप दुर्लभ आहे। आपलं नक्कीच काहीतरी पुण्य आहे बघा, आपलं पुण्य आहे म्हणूनच तर आपल्याला हा मानवी जन्म मिळाला। किती हा मानवी जन्म दुर्लभ आहे बघा। या पृथ्वीवरती अनेक हजारो लाखो करोडो जीवजंतू आहेत, जन्मास येतात लगेच मरतात। काही काही जीवजंतू जन्मास येतात, एक दिवस जगतात लगेच मरतात। काही काही जीवजंतू जन्मतःच मरतात। अनेक जीवजंतू आहेत जे जन्मास येतात, अनेक पशुपक्षी आहेत जे जन्मास येतात। परंतु या पृथ्वीवर जन्मास येणाऱ्या या हजारो लाखो करोडो या प्राणी पक्षी या सर्वांमध्ये मनुष्याचा जन्म हा सर्वश्रेष्ठ आहे असं भगवान बुद्ध म्हणतात। मनुष्याचा जन्म मिळणे हे दुर्लभ आहे असं भगवान बुद्ध म्हणतात। का बरं? मनुष्याचा जन्म हा सर्वश्रेष्ठ का म्हणतात भगवान बुद्ध? आणि मनुष्याचा जन्म मिळणे हे दुर्लभ का आहे? कारण या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला एक सर्वोत्तम देणगी प्राप्त झालेली असते। ती सर्वोत्तम देणगी म्हणजे काय? आपलं मन। आपल्याला या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला मन प्राप्त झालेलं आहे। या मनाचा सदुपयोग करून आपण आपलं हे जीवन सुखपूर्वक जगू शकतो। बघा तुम्ही ते रेडा, बैल, हे इकडे खेळणारे डुक्कर, कुत्रा, मांजर, गाई, ढोरं, कितीतरी प्राणी आहेत बिचारे बघा। तेही जन्मास येतात, लहानाचे मोठे होतात। त्या डुकराकडे बघा बरं, तुम्हाला लक्षात येईल प्राणी जीवन कसं आहे। त्यांच्याकडे मन नाही आहे। हे जे प्राणी आहेत या प्राण्यांकडे मन नाही आहे, सद विवेक बुद्धी नाही आहे, विजडम नाही आहे। चांगलं काय आणि वाईट काय हे या मुख्य प्राण्यांना समजत नाही। काय केल्याने माझं भलं होईल, काय केल्याने माझी अधोगती होईल हे या प्राण्यांना समजत नाही। हे केवळ आणि केवळ माणसाला समजते। का बरं? का समजते माणसाला? कारण माणसाकडे मन आहे, माणसाकडे एक सत्सत विवेक बुद्धी आहे, विजडम आहे। ज्या मनाचा वापर करून आपण आपलं जीवन सुखपूर्वक जगू शकतो। आपल्याला हे समजतं काय केल्याने माझं भलं होईल, काय केल्याने माझी अधोगती होईल, काय माझा सुखाचा मार्ग आहे आणि कोणता मार्ग माझ्या दुःखाचा मार्ग आहे, हे केवळ या पृथ्वीवर माणसाला समजतं। जे रेडा, बैल, कुत्रे, मांजर, डुक्कर या प्राण्यांना समजत नाही। म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की हा मनुष्य जन्म सर्वश्रेष्ठ आहे। हा मनुष्य जन्म दुर्लभ आहे, कारण मनुष्य जन्म मिळणं हे पुण्य आहे। तुम्ही जर बुद्ध धम्माचा किंवा ज्याला अभिधम्म म्हणतात, एकदम प्युअर डीप जो धम्म आहे, अभिधम्म, त्याचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की पुण्यकर्म किती महत्त्वाचे आहेत। हा मनुष्य जन्म प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे पुण्य असावे लागतात। हे जीवन जगण्यासाठी सुद्धा आपल्याकडे पुण्याचा संचय असावा लागतो। केवळ आयुष्य प्राप्त आहे, आपली तब्येत चांगली आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून माणसाला आयुष्य प्राप्त होत नाही बांधवांनो।
आयुष्य प्राप्त होण्यासाठी, निरोगी आयुष्य प्राप्त होण्यासाठी आपल्याकडे पुण्याचा संचय असावा लागतो, पुण्य असावं लागतं. आणि हे जे पुण्य आहे, हे पुण्य आपण या मनुष्य जन्मामध्ये करू शकतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की हा मनुष्य जन्म दुर्लभ आहे. म्हणून आपण किती पुण्यवान आहात बघा, की एवढा दुर्लभ असा हा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झाला. मनुष्य भावो दुर्लभो लोकस्मिन. या लोकसमुदायामध्ये, या लोकामध्ये मनुष्याचा जन्म प्राप्त होणं खूप दुर्लभ आहे, अत्यंत दुर्मिळ आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट भगवान बुद्ध सांगतात जी अतिशय दुर्लभ आहे. तिसरी गोष्ट कोणती आहे? भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, उपासकांनो, ही तिसरी गोष्ट आहे जी अतिशय दुर्मिळ आहे, अतिशय दुर्लभ आहे. कोणती? सद्धम्म सवनं दुर्लभो लोकस्मिन. पाली शब्द आहे, समजून घेऊया. सद्धम्म सवनं दुर्लभो लोकस्मिन. सद्धम्म सवनो, सद्धम्म सवनं, सवनं म्हणजे ऐकायला मिळणे, ऐकणे. सद्धम्म ऐकायला मिळणे, सद्धम्म श्रवण करायला मिळणे, हे सुद्धा खूप दुर्लभ आहे. ही संधी सर्वांना प्राप्त होत नाही. तथागतांनी एवढा महान सद्धम्म सांगितलेला आहे. जो कोणी व्यक्ती या सद्धम्माचं आचरण करतो, तो व्यक्ती या जीवनातील सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होतो असं भगवान बुद्ध सांगतात. मग ती लोक, ज्या लोकांना या सद्धम्माला ऐकण्याची संधी प्राप्त झाली, ते लोक किती पुण्यवान आहात. तुम्हीच बघा बरं किती पुण्यवान आहात, आहे की नाही. आज तुम्ही मंडपामध्ये बसलेले आहात, परंतु जे इतर लोक आहेत की जे अजूनही घरी आहेत, इतर कामामध्ये व्यस्त आहेत, की ज्यांना सद्धम्म ऐकण्याची संधी प्राप्त होत नाही, ज्यांना भंतेजींची धम्मदेशना ऐकण्याची संधी पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाहीत, बिचारे ते लोक त्या संधीच्या शोधामध्ये असतात, तरी पण त्यांना ती संधी मिळत नाही. बघा तुम्ही लोक किती पुण्यवान आहात. आज या भरक्ष परिवाराच्या पुण्यकर्मामुळे बघा भिक्खू संघ आज उपस्थित आहे. तुम्हाला भिक्खू संघाचा दर्शनाचा लाभ झाला आणि तुम्हाला भिक्खू संघाकडून तथागतांच्या सद्धम्माची देशना ऐकण्याची संधी प्राप्त झाली. त्या संधीचं तुम्ही सोनं करत आहात, सद्धम्म ऐकत आहात. किती पुण्यवान आहात तुम्ही. हा किती पुण्यवान आहात. तुमच्याबद्दल जेवढी मंगल कामना करावी तेवढी कमीच आहे. हे पुण्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे, कारण फार दुर्लभ आहे बांधवांनो. भगवान बुद्धांच्या काळामधला जो एक राजा बिंबिसार, बघा एवढा मोठा राजा होता. आज जसं एक महाराष्ट्र राज्य आपलं आहे ना, महाराष्ट्र राज्य, तसा एका पूर्ण राज्याचा तो राजा होता. अमाप संपत्ती होती त्याच्याकडे, अमाप. एका मोठ्या देशाचा, राज्याचा तो राजा होता. पण जेव्हा भगवान बुद्ध त्याच्याकडे येतात राजगृहाला, भगवान बुद्धांना तो भोजनदान देतो, बुद्ध ब्रह्म भिक्खू संघाला भोजनदान देतो. आणि त्यानंतर भगवान बुद्धांना अभिवादन करून तो एका बाजूला बसतो आणि भगवान बुद्धांना काय म्हणतो की भगवान, आज माझ्या जीवनातील माझ्या 5 इच्छा पूर्ण झाल्या. भगवान तो सांगतो माझ्या 5 इच्छा कोणत्या पूर्ण झाल्या. भगवान, ज्यावेळेस मी राजकुमार होतो त्यावेळेस माझी पहिली इच्छा होती की माझा राज्याभिषेक अतिशय थाटामाटात व्हावा. कोण म्हणताय? राजा बिंबिसार. माझा राज्याभिषेक झाला, माझी पहिली इच्छा पूर्ण झाली. भगवान, माझी दुसरी इच्छा अशी होती की माझ्या राज्यामध्ये साक्षात भगवान सम्यक संबुद्धांनी यावं, ती सुद्धा माझी इच्छा पूर्ण झाली. भगवान, माझी तिसरी इच्छा होती की माझ्या राज्यामध्ये साक्षात तथागत सम्यक संबुद्धांनी यावं आणि त्यांनी मला सद्धम्माचा उपदेश करावा. भगवान, ती तिसरी इच्छा सुद्धा माझी पूर्ण झाली. भगवान, त्या सद्धम्माला मी खूप चांगल्या प्रकारे ग्रहण करावं, ही माझी चौथी इच्छा होती. आणि तथागतांची आणि भिक्खू संघाची सेवा करण्याची संधी मला मिळावी, अशा 5ही इच्छा आज
माझ्या पूर्ण झाल्या भगवान, आणि म्हणून आजपासून मला आपला शरणागत उपासक म्हणून स्वीकार करावे. बघा, तो एवढा मोठा राजा, अमाप संपत्ती ज्याच्याकडे आहे, पण केवळ या इच्छा अपुऱ्या होत्या, म्हणून त्याला नेहमी वाटायचं माझ्या इच्छा कधी पूर्ण होतील. परंतु भगवान बुद्धांच्या आगमनाने, भगवान बुद्धाच्या दर्शनाने आणि भगवान बुद्धांकडून तो सद्धम्म ग्रहण केल्याने त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. किती तो पुण्यवान होता बघा, किती पुण्यवान की ज्याने प्रत्यक्ष भगवान बुद्धांकडून सद्धम्माची देशना ऐकली. किती तो दुर्लभ क्षण, किती तो दुर्मिळ योग आहे. सद्धम्म सवनं दुर्लभो लोकस्मिन्. अहो, या लोकांमध्ये तथागतांचा धम्म ऐकण्याची संधी मिळणं खूप पुण्याचं क्षेत्र आहे, खूप पुण्य आहे. बघा, अनेक लोक या देशामध्ये राहतात, अनेक लोक आहेत या जगामध्ये, हजारो करोडो लोक राहतात, पण हे सगळेचे सगळे लोक एवढे पुण्यवान नाहीत ना की जेवढे तुम्ही पुण्यवान आहात. हा दुर्लभ क्षण, हा दुर्लभ योग, हे दुर्लभ गोष्ट तुम्हाला प्राप्त होत आहे. तुम्ही किती पुण्यवान आहात या सगळ्या लोकांमध्ये, आहे की नाही? म्हणून आपण सदैव स्वतःला पुण्यवान समजलं पाहिजे. सद्धम्माची देशना ऐकणं, सद्धम्म श्रवण करणं हे सुद्धा खूप दुर्लभ आहे. बघा, त्या गाथेमध्ये सांगितलेलं आहे, जी गाथा मी सुरुवातीला म्हटली, सुखो बुद्धानो उपादो, बुद्धाचा जन्म होणे सुखदायक आहे. सुखा सद्धम्म देसना, सद्धम्माची देसना ऐकणे हे सुद्धा कसं आहे, सुखदायक आहे. हे सुखदायक गोष्ट, हे सुखदायक आचरण तुम्ही आज या ठिकाणी करीत आहात. किती पुण्यवान आहात तुम्ही. भगवान बुद्ध आणखीन पुढं आणखीन एक दुर्लभ गोष्ट सांगतात, चौथी गोष्ट सांगतात, दुर्लभ गोष्ट. भगवान बुद्ध ती चौथी दुर्लभ गोष्ट सांगतात. कोणती? भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणतात की भिक्खूंनो, उपासकांनो, ही चौथी गोष्ट आहे की अतिशय दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. कोणती? श्रद्धा संपत्ती. श्रद्धा संपत्ती दुर्लभो लोकस्मिन्. श्रद्धा उत्पन्न होणे, श्रद्धा उत्पन्न होणे हे सुद्धा अतिशय दुर्लभ आहे. आता तुम्हाला असं वाटेल की आमच्या मनात तर श्रद्धा आहे, आम्ही तर फारच दुर्लक्षण हे केलेलं आहे. भगवान बुद्ध याला पुण्य म्हणतात. साहित्यामध्ये असं सांगितलेलं आहे की काही लोक अशी होती की केवळ भगवान बुद्धांना पाहिल्याबरोबर त्यांच्या चित्तामध्ये श्रद्धा उत्पन्न व्हायची. तो व्यक्ती भगवान बुद्धांना पाहिलं की लगेच खाली बसायचा. खाली बसल्यावर गुडघ्यावरती बसायचा, गुडघ्यावरती बसून लगेच असा हात जोडायचा. हात जोडून लगेच भगवान बुद्धांना म्हणायचा की भगवान, आजपासून मला आपला शरणागत उपासक म्हणून स्वीकार करावे, अशी मी आपला त्रिवार विनंती करतो. बघा, अशी श्रद्धा होती भगवान बुद्धांवर. हे तुमचं पुण्य आहे. या जीवनामध्ये जे सर्वात मोठं पुण्य भगवान बुद्ध म्हणतात कशाला, की बुद्धाबद्दल श्रद्धा उत्पन्न होणे. बुद्धाबद्दल, बुद्धाने सांगितलेल्या धम्माबद्दल श्रद्धा उत्पन्न होणे. बुद्धाने स्थापन केलेल्या जो संघ आहे, या संघाबद्दल अनंत अमर्याद श्रद्धा उत्पन्न होणे हे सुद्धा खूप मोठं पुण्य आहे. किती ते मोठं पुण्य. श्रद्धा उत्पन्न होणे म्हणजे विश्वास. तुमच्या चित्तामध्ये असा विश्वास असला पाहिजे की भगवान बुद्ध हेच माझे कल्याण मित्र आहेत. कारण भगवान बुद्धांनी जो धम्म उपदेशिलेला आहे, हाच धम्म माझा कल्याणाचा मार्ग आहे. भगवान बुद्धांचा जो संघ आहे, हा संघ माझा कल्याण मित्र आहे, हाच संघ माझा मार्गदाता आहे. यावरती तुमचा विश्वास असला पाहिजे. तुम्ही खात्रीशीर, गॅरंटेड आणि विश्वासानं, श्रद्धापूर्वक हे सांगायला पाहिजे, हे विश्वासानं सांगायला पाहिजे की भगवान बुद्धच माझे कल्याण करता आहेत, माझा दुःख हरता,
माझा सुख करता दुसरा कोणीही नाही आहे, केवळ भगवान बुद्ध माझे कल्याण करता आहेत. धम्म हा माझा सुखाचा मार्ग आहे आणि संघ माझा कल्याण मार्गदर्शक आहे. हे तुम्ही श्रद्धापूर्वक सांगायला पाहिजे. ही तुमची श्रद्धा आहे. बुद्धाबद्दल, धम्माबद्दल, संघाबद्दल अशी तुमची श्रद्धा असावी. बघा, बाबासाहेबांच्या जीवनातील एक उदाहरण मी नेहमी सांगत असतो की बघा बाबासाहेबांची श्रद्धा कशी होती, म्हणजे बाबासाहेबांकडे श्रद्धा संपत्ती कशी होती. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर दीक्षा समारंभ झाल्यानंतर काठमांडूच्या जागतिक धम्म संमेलनामध्ये जातात आणि धम्म संमेलनामध्ये काठमांडूला गेल्यानंतर काठमांडूच्या वर्तमानपत्रामध्ये एक अशा प्रकारची बातमी छापून आलेली असते की बौद्ध धम्माचा स्वीकार करणारे बाबासाहेब, काय बातमी कशी होती, बौद्ध धम्माचा स्वीकार करणारे बाबासाहेब पशुपतीनाथाच्या मंदिराचं दर्शन घेणार, अशी बातमी त्या वर्तमानपत्रात छापून आली. पत्रकारांना आश्चर्य वाटलं की बाबासाहेबांनी तर बौद्ध धर्माचा स्वीकार करीत आहेत आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करणारे बाबासाहेब असं कसं काय काठमांडूच्या त्या पशुपतीनाथाच्या मंदिराचं दर्शन घेतील. काठमांडूचं एक प्रसिद्ध मंदिर आहे पशुपतीनाथाचं, हिंदूचं मंदिर आहे. तेव्हा पत्रकार लोक बाबासाहेबांजवळ जातात आणि बाबासाहेबांना प्रश्न विचारतात की डॉक्टर B.R. आंबेडकर प्रश्न विचारतात की तुम्ही तर बौद्ध धर्माचा स्वीकार करणारे आहात, मग तुम्ही पशुपतीनाथाच्या मंदिराचं दर्शन घेणार का. तर बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रकारांना काय म्हणतात, ठासून सांगतात, विश्वासानं सांगतात की नाही, हे चुकीचं आहे, हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण माझ्या जीवनामध्ये बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय दुसरं कोणतंही श्रद्धास्थान नाही आहे. नथी मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं, एतेन सत्यवज्जेन हो तुमे जय मंगलं. हे सत्यवचन आहे. बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझं दुसरं कोणतंही शरणस्थान नाही आहे. नथी मे शरणं अय्यं, कोणतंही शरणस्थान नाही आहे, केवळ बुद्ध धम्म संघ हेच माझे शरणस्थान आहे. हे सत्यवचन आहे. बघा बाबासाहेबांची श्रद्धा कशी होती. अशी श्रद्धा असावी तुमची सुद्धा. बुद्धाबद्दल जेव्हा श्रद्धा उत्पन्न होते तर ही श्रद्धा अशी डामाडोल नसावी, अशी कमजोर नसावी. पूर्ण 100% खात्रीशीर तुम्हाला ते पटलं पाहिजे की बुद्धच माझे श्रद्धास्थान आहेत, बुद्धच माझे शरणस्थान आहेत, बुद्धच माझे कल्याण मित्र आहेत. हे खात्रीशीर गॅरंटेड तुम्हाला समजलं पाहिजे, तुम्हाला पटलं पाहिजे. अशी तुमची श्रद्धा अगदी अचल न हलणाऱ्या अशा पहाडाप्रमाणे असावी, अशी तुमची श्रद्धा असावी. आणि ज्या या लोकांच्या मनामध्ये भगवान बुद्धांबद्दल अशी अतूट अमर्याद श्रद्धा उत्पन्न झाली, बघा त्या लोकांचं मंगलच झालं, त्यानाथ पिंडकाचं मंगल झालं, त्या विशाखा महामातेचं मंगल झालं, तो राजा बिंबिसार त्याचं मंगल झालं, कितीतरी भिक्षू, कितीतरी भिक्षुणी, त्या सर्वांचं मंगल झालं. बघा किती लोकांचं मंगल झालं. आपलंही मंगल होत आहे बाबासाहेबांमुळे, की ज्यांनी आपल्याला पवित्र सद्धम्म दिला. या सद्धम्मावर तुमची श्रद्धा ठेवा, भगवान बुद्धांवर तुमची श्रद्धा ठेवा आणि बाबासाहेब आंबेडकरांवर तुमची श्रद्धा ठेवा. तुमचा विश्वास ठेवा बाबासाहेबांवर. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर भंते चंद्रमणी यांच्याकडून बौद्ध धम्माचा स्वीकार करून घेतात, बौद्ध बनतात आणि त्यानंतर 22 प्रतिज्ञा देण्यासाठी, आपल्या बांधवांना दीक्षा देण्यासाठी जेव्हा माईक समोर ते उभे ठाकतात, त्या सुरुवातीला पहिला प्रश्न विचारतात की मी तर बौद्ध झालेलो आहे, आता तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना बौद्ध बनायचं आहे त्यांनी आपला एक हात वर करावा. असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. ज्यांना ज्यांना बौद्ध धम्माचा स्वीकार करायचा आहे त्यांनी आपला एक हात वर करावा.
तर आश्चर्य बघा, अहो लोकांनी दोन्ही हात वर केले, लोकांनी दोन्ही हात वर केले बघा. म्हणजे लोक हे सांगत आहेत की बाबासाहेब आम्हाला बुद्ध नौखा आहे, कारण बुद्ध धम्म नौखा जो लोकांसाठी, आमच्यासाठी बुद्ध धम्म नौखा आहे, परंतु बाबासाहेबांवरती आमची श्रद्धा आहे, बाबासाहेबांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे, कारण बाबासाहेब आंबेडकर ज्या कोणत्या मार्गाने आम्हाला घेऊन जातील तो मार्ग आमचा कल्याणाचाच असेल, आमचा विश्वास आहे हा. ज्या कोणत्या मार्गाने बाबासाहेब आम्हाला घेऊन जातील तो मार्ग आमचा कल्याणाचाच असेल, ही आमची श्रद्धा आहे. त्या लोकांची श्रद्धा बघा. 1956ला लोकांनी दोन्ही हात वर केले. एखादा आंधळा माणूस सुद्धा बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून बाबासाहेबाच्या मार्गाने जाईल, एवढा विश्वास, एवढी अनंत श्रद्धा आपल्या लोकांची बाबासाहेबांवरती होती, आजही आहे. अशी अतूट श्रद्धा तुमची बाबासाहेबांवर असली पाहिजे. शेवटी एवढंच सांगायचं आहे की भगवान बुद्धांनी जी चौथी गोष्ट सांगितलेली आहे की बुद्धाबद्दल, धम्माबद्दल आणि संघाबद्दल श्रद्धा उत्पन्न होणे हे अतिशय दुर्मिळ आहे. सद्धा संपत्ती दुर्लभ लोकस्मिन. ह्या लोकामध्ये बुद्ध धम्म संघाबद्दल श्रद्धा उत्पन्न होणे बांधवांनो खूप दुर्लभ आहे. आणि तुम्ही श्रद्धावान आहात ना? आहात की नाही? तुमच्या मनात बुद्धाबद्दल श्रद्धा आहे ना? बघा बरं किती दुर्लभ योग आहे तुमच्या जीवनामध्ये. योगायोग तर म्हणता येत नाही, योग वगैरे ते आपण मानत नाही, नसीब वगैरे मानत नाही आपण याला पुण्य म्हणतो, आहे की नाही? तुमचं पुण्य, तुमच्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली बुद्धाबद्दल, किती तुमचं पुण्य आहे. अहो श्रद्धा किती महत्त्वाची आहे. तुम्हाला जर शील पालन करायचं असेल ना, शील पालन, तर शील पालन करण्यासाठी सुद्धा तुमची श्रद्धा असावी लागते शीलावर. त्या शील मार्गावर तुमची श्रद्धाच नाही आहे तर तुम्ही शीलाचं पालन करू शकाल का? नाही करू शकत. तुम्हाला जर भिक्खू संघाला दान द्यायचं असेल ना तर तुमची भिक्खू संघावर श्रद्धा असली पाहिजे. भिक्खू संघावर श्रद्धाच नाही आहे, तुम्ही दान देऊ शकाल का? देऊ शकता तुम्ही दान? नाही देऊ शकत. श्रद्धाच नाही, तुम्ही दान कसं द्याल? आणि दिलंही ना तर ते दान नसते. कारण भगवान बुद्ध म्हणतात दानं ददंतु सद्धायं. दान द्यावं, पण कसं द्यावं? दानं ददंतु सद्धायं. श्रद्धापूर्वक दान द्या. त्या संघावर, त्या भिक्खू संघावर तुमची श्रद्धा असली पाहिजे. भिक्खू संघ तुमचा श्रद्धास्थान असला पाहिजे. आणि तेव्हा जेव्हा तुम्ही श्रद्धापूर्वक दान देता त्या श्रद्धापूर्वक दिलेल्या दानाचं फळ तुम्हाला प्राप्त होते. दानं ददंतु सद्धायं, अशी श्रद्धा तुमची असावी. तुम्हाला जर ध्यान करायचं असेल ना, ध्यान, तुमच्यापैकी बरेचसे लोक आम्हाला भेटले, बरेचसे लोक आहेत ज्यांनी ध्यान केलेलं आहे, मेडिटेशन केलेलं आहे. ध्यान करण्यासाठी सुद्धा श्रद्धा पाहिजे ना. त्या ध्यानावर तुमची श्रद्धा नाही आहे, अनंत शंका, डाऊट, उपशंका, तुमच्या मनामध्ये श्रद्धाच नाही आहे, तो माणूस ध्यान करू शकेल का? अहो 1 मिनिट काय, 1 सेकंद काय, 1 क्षण सुद्धा तो डोळे लावून ध्यान करू शकत नाही. का? कारण त्याच्या मनात त्या ध्यान मार्गावर श्रद्धाच नाही आहे. मग तो ध्यान कसा काय करू शकेल? किती महत्त्वाची आहे श्रद्धा बघा. शील पालन करायचं असेल, दान द्यायचं असेल, ध्यान करायचं असेल, त्या सगळ्या पुण्यमय गोष्टी करायच्या असतील तर तुमच्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे. श्रद्धा. आणि श्रद्धा कशी पाहिजे? अतूट, कमजोर नाही बरं. नाही काही लोक असतात ना, थोडंसं इकडे पण, समजलं ना, थोडंसं इकडचं, थोडंसं इकडे पण आणि थोडंसं इकडे पण, तसं जमणार नाही बरं. असं जर केलं ना तर याला म्हणतात 2 नावेवर पाय ठेवून नावेनं प्रवास करणं. एक नाव जर इकडे गेली बुडाला तो पाण्यामध्ये, आहे की नाही? असं करायचं नाही. एका ठिकाणी श्रद्धा ठेवा. ही सद्धा संपत्ती दुर्लभो लोकस्मिन, असं जे भगवान बुद्ध म्हणतात, हे अतिशय महत्त्वपूर्ण अशी दुर्लभ गोष्ट आपल्या सर्वांना प्राप्त झाली. आणि 5वी गोष्ट आहे, भगवान बुद्ध म्हणतात अतिशय दुर्लभ ही गोष्ट आहे. 5वी गोष्ट कोणती आहे? भिक्खूंनो, उपासकांनो, ही 5वी गोष्ट अतिशय दुर्लभ आहे. कोणती?
पबज्जा भावो दुर्लभो लोकस्मिन. पबज्जितो भावो दुर्लभो लोकस्मिन म्हणजे काय? पबज्जितो भावो प्रवज्जित होणे. पबज्जितो म्हणजे काय? प्रवर्जित होणे. हे सुद्धा या लोकसमुदायामध्ये खूप दुर्लभ आहे. प्रवजित होणे म्हणजे काय? गृहत्याग करणे. त्या गृहत्यागाचा ते म्हणजे काही काही लोक काय गृहत्यागाचा दुसरा अर्थ काढतात. जसं ते बघा साधू संन्यासी असतात ना, साधू संन्यासी घरदार सोडतात, बरोबर आहे. घरदार सोडून मग ते दऱ्या खोऱ्यामध्ये जातात, त्या जंगल खोऱ्यामध्ये जातात, खूप तप करतात, देहदंड करतात. तो मार्ग नाही आहे. भगवान बुद्ध म्हणतात हे जे आपण पाहतात ना, हे अंगावरती ही चिवर, हे भगवान बुद्धाचं प्रतीक आहे, हे त्यागाचं प्रतीक आहे. जेव्हा एक कुलपुत्र गृह त्याग करून आपल्या अंगावरती कायशाय वस्त्र परिधान करतो, तो कुलपुत्र एका सूर्याप्रमाणे संपूर्ण लोकांना सूर्याप्रमाणे प्रकाशमान करतो. एक कुलपुत्र सूर्याप्रमाणे प्रकाशमान करतो. एवढं हे महान पुण्यमय आहे. अंगावरती चिवर प्राप्त होणं हे सोपं नाही आहे, एवढी साधी गोष्ट नाही आहे. बाबासाहेबाचे अनंत उपकार आहेत. आपले काहीतरी पुण्य आहे की आपल्याला ही संधी प्राप्त होत आहे. तुमच्यापैकी असे बरेचसे लोक असतील ज्यांनी श्रामणेर शिबिरामध्ये भाग घेतला असेल, ज्यांना 10 दिवस 20 दिवस 1 महिना अंगावरती हे पवित्र महान असं चिवर परिधान करून भिक्षू जीवन जगण्याची संधी मिळाली असेल. किती पुण्यमय आहे. कारण हे जे चिवर आहे, हे चिवर केवळ कपडा नाही आहे बांधवांनो. हेच चिवर, हेच काशाय वस्त्र अंगावरती परिधान करून भगवान बुद्धांनी 45 वर्षांपर्यंत धम्माचा सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. म्हणून हे चिवर महत्त्वाचं आहे. हेच चिवर परिधान करून डोक्याचं मुंडन करून एक कुलपुत्र कितीतरी लोकांपर्यंत सद्धम्म घेऊन जातो. कधी कधी आम्ही पण हा विचार करतो. आम्हाला पण बघा 20-20 वर्ष झाली, म्हणजे आमचं जे आता आम्ही सगळे तरुणच आहोत, म्हातारं झालेलो नाही आहे, पण आमचं जे बालपण आहे, आमचं बालपण ह्या चिवरामध्ये निघून गेलं. म्हणजे ज्या बालपणामध्ये बघा तुमचं 15 वर्षांचा 20 वर्षाचा मुलगा जसं खेळण्याचं वय, बागडण्याचं वय, उड्या मारण्याचं वय, गंमत जम्मत करण्याचं वय असते की नाही, त्या वयामध्ये आम्हाला काहीतरी पुण्य असेल बघा, आम्हाला हे पवित्र चिवर आम्हाला प्राप्त झालं, सद्धम्माची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. आम्ही स्वतःला फार पुण्यवान म्हणतो. भगवान बुद्ध म्हणतात की हे जे चिवर आहे, हे चिवर याला अरहंताची ध्वजा असं म्हणतात. अरहंताची ध्वजा का बरं? अरहंताची ध्वजा यासाठी म्हणतात कारण ज्या वेळेस एक साधक साधना करता करता आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करता 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 तो श्रोतापन्न होतो, म्हणजे दुःखमुक्तीच्या मार्गातील पहिली पायरी पार करतो. पुन्हा ध्यान साधना करता करता तो मग सकृतगामी बनतो, म्हणजे दुसरी पायरी पार करतो. पुन्हा ध्यान करता 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 धम्माचं आचरण करता करता तो दुःखमुक्तीच्या 3ऱ्या पायरीला पार करतो, म्हणजे अनागामी पायरीला पार करतो. पण ज्या वेळेस तो अनागामी म्हणजे दुःखमुक्तीच्या मार्गातील ही 3री पायरी आहे, 3री कडी आहे, अनागामी अवस्था जेव्हा प्राप्त करतो ना, तर भगवान बुद्ध म्हणतात जो साधक अनागामी अवस्थेला प्राप्त झाला तो साधक संसारामध्ये रममान होत नाही. तो साधक या सांसारिक जीवनामध्ये रममान होत नाही, तो गृहत्याग करतोच, हे गॅरंटेड आहे. तो गृहत्याग करतोच आणि त्याचं तेवढे जे पुण्य असते त्याला बरोबर त्याच्या पुण्यामुळं भगवान बुद्धाचं चिवर प्राप्त होतं, तो प्रवर्जित होतो आणि प्रवर्जित होऊन मग ध्यान मनन चिंतन करून तो जिथे उत्पन्न होईल त्या ठिकाणी तो अरहंत होतो, दुःखमुक्त होतो. म्हणून याला अरहंताची ध्वजा असं म्हणतात. अरहंताची ध्वजा, कारण अनागामी अवस्थेपर्यंत उपासक सुद्धा असतात.
उपासक सुद्धा अनागामी अवस्थेपर्यंत असतात, परंतु जेव्हा अनागामी अवस्था पूर्ण झाली तर बरोबर त्या साधकाला, त्या निर्माणगामी त्या साधकाला बरोबर चिवर उपलब्ध होतो, तो प्रवज्जित होतो आणि तो कुलपुत्र प्रवर्जित होऊन अंगावरती काश्यवस्त्र धारण करून ध्यान मनन चिंतन करून तोही अनंत मार्गावर प्रतिष्ठित होतो आणि एक दिवस जिथे कुठून उत्पन्न होईल त्या ठिकाणी तो अरहंत फळ प्राप्त करतो, तिथेच दुःख मुक्त होतो. भगवान बुद्ध म्हणूनच म्हणतात की हे जे चिवर आहे हे चिवर अरहंताची ध्वजा आहे, अरहंताची ध्वजा. म्हणून हे चिवर प्राप्त होणं म्हणजे चिवर परिधान करणं, प्रवर्जित होणं, पबजितो भावो दुर्लभो लोकस्मिंग, प्रवर्जित होणे, भगवान बुद्धांचा श्रावक बनणे, आर्य श्रावक बनणे, सुपटीपन्नो जो आहे या संघाचा सदस्य बनणे खूप दुर्लभ आहे, खूप मोठं पुण्य आहे. हे पुण्य आम्हाला जर प्राप्त झालं, तुमच्यापैकीही अनेक लोक असतील की ज्यांना हे पुण्य प्राप्त झालं असेल. जर प्राप्त झालं नसेल तर तुम्हाला ही संधी मिळेल. कारण बघा, ज्या परिसरामध्ये आपण राहतो, अकोला, अनेक ठिकाणी श्रामणेर शिबिरं होतात. तर या माध्यमातून मी तुम्हाला नक्कीच हे सूचना करू इच्छितो की जर आपल्याला जर संधी मिळाली तर किमान 10 दिवसांच्या श्रामणेर शिबिरामध्ये आपण नक्की सहभागी झालं पाहिजे. 10 दिवसांच्या श्रामणेर शिबिरामध्ये भाग घेऊन अंगावरती चिवर घेऊन आपणही किमान अंशकालीन का होईना आपण चिवर परिधान करून धम्माचं जीवन जगावं, भिक्षूचं जीवन जगावं. ही पुण्य आपण प्राप्त करायला पाहिजे. किमान आपल्याला संधी मिळावी आणि त्या संधीला आपण खूप चांगला लाभ घ्यावा अशी एक आशा आणि शुभेच्छा मी आपल्या सर्वांप्रती या ठिकाणी अर्पण करतो. तेव्हा उपासक आणि उपासिकांनो, आजच्या या मंगलमय क्षणी भगवान बुद्धांचा हा अतिशय महत्त्वपूर्ण असा हा उपदेश आपण सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावा. जीवनामध्ये असणाऱ्या या 5 दुर्लभ गोष्टी ज्या आपल्याला प्राप्त होतात त्या कोणत्या कोणत्या आहेत? एक, बुद्धाचा जन्म होणे म्हणजे बुद्ध उपादो दुर्लभो लोकस्मिंग, आपल्याकडे बुद्धाचा जन्म होणे, बुद्ध उत्पन्न होणे हे दुर्लभ आहे. त्यानंतर काय? मनुष्य भाव दुर्लभो लोकस्मिंग, हा मनुष्य जन्म प्राप्त होणे हे सुद्धा दुर्लभ आहे. त्यानंतर सद्धम्म सवनं दुर्लभो लोकस्मिंग, सद्धम्म ऐकायला मिळणे, त्याचं आचरण करायला मिळणे हे सुद्धा दुर्लभ आहे. श्रद्धा संपत्ती दुर्लभो लोकस्मिंग, श्रद्धा उत्पन्न होणे बुद्धाबद्दल, धम्माबद्दल, संघाबद्दल हे सुद्धा दुर्लभ आहे. आणि पबजितो भावं दुर्लभो लोकस्मिंग, प्रवजित होणे, बुद्धांचा आर्य श्रावक बनणे हे सुद्धा खूप दुर्लभ आहे. या दुर्लभ गोष्टी, ह्या पुण्यमय गोष्टी आपल्या सर्वांना प्राप्त झालेल्या आहेत. तेव्हा नक्कीच या सर्व पुण्यमय गोष्टीचा आपण सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. ज्या वेळेस अशा प्रकारचं पुण्यकर्म करण्याची संधी आपल्याला उपलब्ध होईल तेव्हा आपण हे पुण्यकर्म करावं. पुण्यकर्म करण्यासाठी धडपड करावी, पुढाकार घ्यावा आणि आपलं जीवन सुखमय बनवावं अशा प्रकारची मंगल कामना मी या ठिकाणी व्यक्त करतो. अधिक न बोलता मी पुनश्च एकदा संपूर्ण भाराक्षे परिवार, उपासक उपासिका आणि संपूर्ण हितचिंतक आपल्या सर्वांप्रती मी मंगल कामना अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.